महाराष्ट्र शासनाने जो बदलीचा धोरण अवलंबलेलं आहे, आमची एकच मागणी आहे की बदली धोरणामधून परिचारिका म्हणजे सगळ्याच केडर मधल्या आरोग्य सेवेतल्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागातल्या सगळ्यांना या धोरणामधून वगळण्यात यावं। कारण परिचारिका ही कुठल्याही आर्थिक व्यवहाराच्या टेबलवरती काम करत नाही, गोर गरीब रुग्णांमध्ये आम्ही काम करत असतो। परिचारिका नुसती सेवाच करत नाही तर कधी कधी एखाद्या गरीब रुग्णाला स्वतःला जेवण नसेल, शासनाकडून जर कधी त्याच्याकडे डबा आला नसेल, मिळालं नसेल जेवण, तर आम्ही आमचा डबा त्याला देतो। आमच्या डोळ्यात रुग्णांसाठी नेहमी आसू असतात आणि ते आसू शासनाने अजून वाढवलेले। बदली धोरणामुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, आमची घरदार उद्ध्वस्त होणार आहेत। महिला म्हणून शासनाने एक विशेष बाब म्हणून आम्हाला या बदली धोरणातून वगळावे। आणि आता तर आपल्या प्रिय पंतप्रधानांनी म्हटलं आहे की तुम्ही प्रवास कमी करा। आज जर आमच्या हजारो लोकांच्या 5,000 लोकांच्या जर बदल्या झाल्या तर तुम्ही सांगा यातून आमचा किती मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे। कारण आम्ही आमचं सामान शिफ्ट करताना आम्हाला गाड्या मिळणार नाही आणि शासनाचं कुठेही आमची राहण्याची सोय नाही, क्वार्टर नाहीत, काय नाहीयेत। मुंबई सारख्या ठिकाणी जर माझी बदली झाली तर मी कुठं राहावं आणि माझ्या मुलाबाळांना घेऊन मी कुठं शिक्षणाला त्या ठिकाणी घेऊन जावं, वृद्ध आई वडील मी कुठं सोडावेत। कारण महिला शासनाने महिलाच्या भूमिकेत यावं आणि परिचारिकांना आम्ही कुठेही भ्रष्टाचाराच्या कुठल्याही टेबलवर नाहीये। तुम्ही आता बघितलं असेल सगळ्या खात्यात तुम्ही आता पत्रकार आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, पण एक तरी परिचारिका कधी अँटी करप्शन मध्ये गेलेली तुम्ही आतापर्यंत दाखवलेली नाहीये। म्हणून शासनाला विनंती आहे की आम्हाला मनापासून रुग्णसेवा करू द्या। आम्ही जिथं आहोत तिथं आम्ही सुखी आहोत, आम्ही दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही, फक्त आम्हाला बदली धोरणातून मात्र शासनाने वगळावे। जर आम्हाला शासनाने बदली धोरणातून वगळले नाही तर यानंतर आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा शासनाला देत आहोत आणि हे काम बंद आंदोलन आम्ही करत नाही तर शासन आमच्यावरती लादत आहे। रुग्णसेवा विस्कळीत झाली तर याला पूर्ण शासन जबाबदार राहील। शासनाने परिचारिकांच्या बदल्या कराव्यात यासाठी प्रशासकीय प्रक्रिया राबवण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे। याला आमचा तीव्र विरोध आहे। महाराष्ट्रातील परिचारिकांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। याला काही कारणं पण तशीच आहेत। आमचं पद हे अधिकार पदाच्या नोकऱ्या नाही आहेत, आम्ही थेट रुग्णसेवेशी निगडीत आहोत। तर पहिला प्रश्न आमचा आहे की आमची बदली का? दुसरं, आर्थिक व्यवहाराशी आमचा कुठलाही संबंध नाही, मग आमची बदली तुम्ही का करताय? रायताराला विभाग बदलण्याचा प्रश्न तर दर 3 वर्षे अंतर्गत पदस्थापना हे आमच्या अधिसेविका यांच्या हातून होत असते। त्याचं कागदपत्री डॉक्युमेंटेशन पण आपल्याला प्रशासनाकडून भेटेल। आमच्या हातात प्रशासकीय कुठलेही अधिकार नाही आहेत आणि आरोग्य व्यवस्थेत जर परिचारिका कणा आहे तर त्या कुटुंबाचा पण कणा आहे। मग सरकार कुटुंबाचा कणा मोडण्याचं काम करत आहेत आणि वृद्ध आईवडील असतात, सासू सासरे असतात, लहान मुलं असतात, गर्भवती स्त्रिया असतात, यांना आपण बदली करून काय प्राप्त करणार आहात? तर त्यामुळे महिला या प्रोफेशनमध्ये जास्त आहेत आणि महिलांबद्दल विशेष कायदे करण्याचे अधिकार शासनाला निश्चित आहे। आणि लाडक्या बहिणींना तर आपल्याला माहिती आहे की शासन जे मानधन देतं आमचा त्याला विरोध नाही आहे, मग ह्या शासनाच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? मग ह्या लाडक्या बहिणींना आपण असा अन्याय का करतायत? आणि शासन सोयीनुसार परिचारिकांवर ह्या भूमिका लादत असतं। ज्यावेळेस आम्ही 7व्या वेतनच्या त्रुटी निवारा म्हणून खुल्लर समितीला आम्ही विनंती केली होती परिचारिका आणि परिसेविका त्यांना घ्या, तर त्यावेळेस तुम्ही सोयीनुसार जेवणातून जसा कढीपत्ता बाजूला करतो तसं परिचारिकांना बाजूला केलं आणि आज तुम्ही परिचारिकांना तर आमचं प्रमोशन पेंडिंग आहे आहेत आणि यावेळेस असं शासनाने घातलं आहे। आणि महाराष्ट्रातील एका संस्थेच्या अधिष्ठाता यांनी देखील शासनाला पत्र लिहिलेलं आहे की हे मानसिकीकरण करणारी गोष्ट आहे। जर बदल्या केल्या तर त्याचं मानसिकीकरण होईल आणि त्या रुग्णसेवा किती क्षमतेने देतील याचा विचार शासनाने करायला पाहिजे। त्वरित मकरंद उदयकर, राज्य संघटक सचिव, महाराष्ट्र गव्हर्नमेंट।